दादा आवाज द्या अजून माईकडून. सर्वप्रथम सर्व रसिक जनांना माझा दुसऱ्या वारीचा शाहिरी मानात समुद्र मानात समुद्र मानात समुद्र. तर बघा हॅलो दादा द्या अजून आवाज माहिती. हॅलो 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 तर बघा इथे येण्याच्या आधी जेवणाची सोय आमचे संतोष दादा बाबू गुरु आहेत यांनी जेवणाची सोय अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने पार पाडली. तर त्यांना पुन्हा एकदा माझा शाही मानाचा मुद्रा करते आणि
एवढ्या कमी वेळेत लगेच आमची जेवणाची सोय केली. त्याचप्रमाणे संतोष दादा बाबू गुरव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मात्र आभारी आहे. आता बुवांची वारी. हा सुरज हरेकर बुवांसमोर हा माझा दुसऱ्यांदा कार्यक्रम आहे. बुवांनी सांगितले नसेल. बुवांसोबत कार्यक्रम झाला होता कधी पुण्यात एकदा झाला होता फक्त बुवांसोबत कार्यक्रम. तिथून आता हा दुसऱ्यांदा कार्यक्रम होतो. आता बुवा काय काय बरेच बोलून गेले. मधील काय त्यांनी बाता ठोकलेल्या आहेत. आता मी सगळं क्लिअर करते काय ते. त्यानंतर बुवांनी माझ्या गवळणीचं स्पष्टीकरण देताना काय बोलतात. बाई पावा वाजवतात पावा झवतात नाही. आता मला सांगा मी एवढ्या क्लिअर शब्दाने बोलले होते बोलले तरी सुद्धा बुवा इथे काय म्हणतात. बाई काय म्हणून गेली की पावा धवायचा. वा असं मी बोललेच नाहीये. मी काय म्हणाले पावा वाजवायचा. तुमच्या आधी मला माहिती आहे पावा वाजवतो तो. आणि मला शिकवताना आता येऊ. त्यानंतर आणखी कोणी काय सांगितली की जी कवण आता घेतलेली आहे ही कवण जेव्हा आधी कार्यक्रम झाला होता ही कवण घेतलेली आणि फक्त चाल चेंज आहे. बुवा तुम्ही त्या रसिकांना काही सांगाल तर असं चालणार नाही. आता तुम्हाला कसं प्रत्युत्तर करते बघा. पहिल्यांदाच मला काय सांगायचंय. सुरुवात करण्याआधी प्रस्ताव नाही मांडायचा. चालून आलेली संधी कधी सोडायची नसे. सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी बोलायची असते. सामन्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी बोलायची असते. आणि म्हणून सांगते शाहीर वैदेही तुम्हाला बुवा आधी तुम्हाला केला तर दुसऱ्या बारीत वेळ घोडा. आणि म्हणून मला पहिल्यांदाच काय सांगायचंय. साबाळ घसरलं पाहिलं बुवाचं लग्न झालेलं आहे. बुवाचं वय झालेलं आहे. हा बुवा आता म्हातारे झालेला आहे. काय म्हणते साबाळ घसरलं पाहिलं वय तुझं डोक्याचं हायलं. बघा दुसऱ्यामध्ये कोणा काय सांगायचंय. चढवून शक्तीचा साज बघा वारीला आले मी आज. चढवून शक्तीचा साज. आता नारी शक्तीची ताकद काय असते ते सांगते हरेकर बुवा. चढवून शक्तीचा साज बघा वारीला आले मी आज. आणि या हरेकर बुवाची दुसऱ्या वारीत मोडणार आहे मी. दुसऱ्या वारीत मोडणार आहे. शोभेला नारीला नराचा जोड पाहिजे. पोपटपंची नको प्रश्नाला तोड पाहिजे. आता पहिल्यांदा बुवानी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्याचं क्लिअर करते आणि नंतर पुढची गाणी येणार आहे. तर बुवानी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बुवा हे उत्तर चुकीचं आहे. आणि त्याआधी बुवानी मी प्रश्न दिला त्याच्यावरती बुवाचं काय म्हणलं होतं की त्या प्रश्नाला काय बाजू नाही काय आधार नाही. हा बुवा आधी असं बोलताय आणि नंतर काहीतरी भलतंच उत्तर देताय. मी आधीच सांगितलं होतं ग्रंथाचा पुरावा पाहिजे आणि त्या रसिकांना काही सांगायचं नाहीये. तर बुवा तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते चुकीचं आहे. आणि तुम्ही मला जो प्रश्न दिलेला आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्यासोबत बारी माझी लागेल तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मला आपण काय करायचंय. शोभेला नारीला नराचा जोड पाहिजे.
वरची गवळण काय होती? चाल होती. याला वरून बघतोय वाट सर्वत्र आता बुवाची गवळण काय होती? सारं पोरांना घेऊन काढा तुझ्या हसतो पाठीवर तुला वाटेल बरं. तुला अजून काही बोलले पक्ष ऐकलं आलेलं नाही. काय म्हणतात? तुला वाटेल बरं. मध्ये परत अजून काहीतरी बोलले आणि नंतर बोलतात तुझ्या हस्तीवर चढल्या तुझ्या हस्तीवर चढल्या बरं. आता मुलांना मला काय सांगायचं बघा. हो बोलून गेले ना बाई गवळा निघा आपली गवळणीची काय थोडी तोड असली पाहिजे. आता मला काय म्हणायचं बघा. साऱ्या पोरीला घेऊन राधा जाते मथुरेच्या घाटावर साऱ्या पोरीला घेऊन राधा जाते मथुरेच्या घाटावर. तुम्हा सांगते मी बरं तेव्हा वाटेल खरं. तुम्हा सांगते मी बरं तेव्हा वाटेल खरं. मग डाग दिला ह्याच्याच ओठावर. तुम्हा सांगते मी बरं तेव्हा वाटेल खरं. डाग दिला ह्याच्याच ओठावर. आता त्या गवळणी जेव्हा मथुरेच्या बाजारी जात असतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या घोड्या काढायचा आणि म्हणून यशोदाबाई काय म्हणते जर परत घोड्या काढल्या तर तुझ्याच ओठावर डाग देईल. एवढंच म्हणायचंय. मग काय म्हणायचंय? साऱ्या पोरीला घेऊन राधा तुम्हा सांगते मी बरं वाटेल आणि मग काय म्हणायचंय? खंडेरायाच्या लग्नाला भानुरावरी नटली गौरी नटली काळबाई सुपारी फुटली. म्हणून मला काय म्हणायचंय? लोक गर्दीत चढताना कशी झाली हो यांची घाई. खरेतर मुलांची घाई झाली होती. लोक गर्दीत चढताना कशी झाली हो यांची घाई. खाली बघितलं नव्हतं खाली बघितलं नव्हतं काय. बुवाच्या दिल सामानावर पाय खाली बघितलं नव्हतं काय. बुवाच्या दिल सामानावर त्या ट्रेनला गर्दी असते आणि त्या ट्रेन मध्ये बुवा चढत असतात आणि बुवा जेव्हा जात असतात तेव्हा त्यांच्या हातात बुवा सामानावर पाय म्हणजे दुसऱ्या कुठल्या सामानावर बरे नाही का. सामानावर म्हणजे त्यांच्या हातातला बॅग वेगळा आहे त्या सामानावर त्या बिचाऱ्या लोकांनी बुवाच्या हरेकर बुवाच्या सामानावर पाय घेऊन गेले. एवढंच म्हणायचंय. म्हणून काय म्हणले? लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाई. लोक गर्दीत चढताना
करताना कशी झाली हो त्यांची गाय काली बघितलं नव्हतं काली बघितलं नव्हतं बुवाच्या दिल्या सामानावर काली बघितलं म्हणून मला बोला काय म्हणायचंय चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही आणि या वाघिणीची सर असं का म्हणाले व खेळचे वाघीण बोलतात नाही तुम्हाला फाडलेलं दुसऱ्या बारीचं नाव नाही सांगणार आणि वाघिणीची सर या कार्यक्रमाचं का बोलता दुसरा माकड करू शकत नाही आणि मग काय म्हणायचंय शांत झाली चालू झाली आता तुलाच मला बाबुरावता आणि म्हणून बोला काय म्हणायचंय पहिली बारी आवडली नाही गेलीच घाय पहिली बारी आवडली नाही गेलीच घाय हा गुन्हाला काय दुवा हा गुन्हाला काय हा गुन्हाला काय दुसरं काही बोलायचं नाहीये पहिली बारी वेळ संपवली म्हणून म्हणाले हा गुण हा गुण आला काय बुवा तुमचं तेवढंच बोलायचं हा त्यानंतर आज या सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे कारण शक्ती आणि तुम्ही तुला आपली बारी बघून सर्व रसिक धर्म जाई घेणार आहे आणि शक्तिवाली वैदे निशेला वन साईड बाजी मारणार माझा अभिमान
आणि म्हणून व्यक्त बरोबर उगाच करतो हवार शक्तीच्या आहे मी जातीवंतना समजू नकोस बुवा तू स्वतःला थोर हा इथे बऱ्या मारून गेले ना काय करणार किती गावं तिथे घेतलेली ती गावं तिथे घेतलेली समजू नकोस बुवा तू स्वतःला थोर आणि गावं आणि म्हणून काय म्हणायचे जाग झालं सारं बघा विषय कसा आहे त्या शकुनी मामुळे विषय घडायला लागला त्या शकुनी मामुळे विषय घडायला लागला कसा एक याच्यावर कसा एक याच्यावर बघा चढायला लागला कसा एक याच्यावर बघा चढायला लागला त्या शकुनी मामुळे दुसऱ्या बाईचं मन घेते नीट लक्ष असू द्या तुझे देख के पहली बार मेरा दिल धड़का है मेरे प्यार जिसे करती हूँ तू लड़का है आता तुम्ही नाही बरं का हा चाल देते कदाचित बघा काय म्हणायचंय केला गडबड घोटाळा नाही विचार केला वस्त्र पांघरुण रूप त्याने घडविला धरा धरा तुम्ही आभाळ्याला धरा धरा तुम्ही आभाळ्याला या जवाळ्याला धरा धरा तुम्ही आभाळ्याला या आज वाड्याला बघा विषय आहे
गौतम ऋषीचा विषय आहे. तर इंद्रदेव याचा अहिल्यावरती डोळा असतो आणि तो चंद्रदेवाला सांगतो की तू थोड्या वेळासाठी लुप्त हो, जेणेकरून मी गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्या जिथे अहिल्याच्या वाड्यात आहे त्या वाड्यात मी जाईन. आणि असंच होतं, चंद्रदेव थोड्या वेळासाठी लुप्त होतात. गौतम ऋषी अहिल्याचे पती ते बाहेर स्नान करण्यासाठी जातात आणि इंद्रदेव गौतम ऋषीचं रूप धारण करून त्या अहिल्याच्या वाड्यात घुसतो. आणि मग काय म्हणायचंय, धरा धरा तुम्ही या भाड्याला, म्हणजे तू इंद्रदेव त्या अहिल्यावरती अतिप्रसन्न करण्यासाठी आलेला आहे, त्याला तुम्ही धरा. धरा धरा तुम्ही या भाड्याला, या आज वाड्याला, म्हणजे आज तो वाड्यात आलाय त्याला तुम्ही धरा, एवढाच विषय आहे. धरा धरा तुम्ही या भाड्याला, धरा धरा तुम्ही या भाड्याला. देवी